महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ येत्या काही दिवसामध्ये एक इनिशियल पब्लिक ऑफर घेऊन येऊ इच्छित आहे आणि ते जर झालं म्हणजे IPO इश्यू झाला तर MSEBच्या खाजगीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होत आहेत. मला वाटतं या प्रश्नांकडे वाटचाल करण्यापूर्वी आपण थोडासा इतिहास समजून घेऊया. MSEB ही पूर्वी पूर्णतः राज्य सरकारच्या मालकीची होती. 2003 साली एक कायदा संमत करण्यात आला आणि त्या कायद्यानंतर कायदा संमत झाल्यानंतर MSEBचं कॉर्पोरेटायझेशन झालं म्हणजे कंपनीकरण झालं. ते कसं झालं तर 2003 साली हा कायदा पास केल्यानंतर 2005 ते 7 या काळामध्ये त्या MSEBचं विभाजन करण्यात आलं. एक मूळ कंपनी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी होल्डिंग कंपनी नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आणि त्या होल्डिंग कंपनीच्या सबसिडरीज 3 कंपन्या स्थापन करण्यात आल्या. त्यातली एक कंपनी इलेक्ट्रिसिटी जनरेशनची होती, दुसरी कंपनी इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशनची होती आणि तिसरी कंपनी इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनची होती. जनरेशननी वीज निर्माण करण्याचं काम करायचं, ट्रान्समिशननी वीज सगळीकडे पोहोचवायचं काम करायचं आणि तिसरी जी कंपनी होती डिस्ट्रीब्युशन कंपनी ही ॲक्च्युली आपल्या घरापर्यंत वीज पोहोचवण्याचं काम करते. आता वीज आपल्या रोजच्या जगण्याचा इतका अविभाज्य भाग बनलेला आहे की ती काही केवळ सेवा राहिलेली नाही, ती आज एक पब्लिक युटिलिटी झालेली आहे. म्हणजे आपलं आयुष्य विजेच्या अनुपस्थितीत आपण कल्पनाच करू शकत नाही. एक आपण घरामध्ये वीज, रस्त्यावर वीज एवढ्यापुरता त्याचा उपयोग मर्यादित राहिलेला नाही. आज फॅक्टरीमधलं उत्पादन याला वीज पाहिजे, कुठलीही सेवा द्यायची त्याला वीज पाहिजे. शेती असो किंवा उद्योग असो, व्यापार असो, आता अगदी ट्रान्सपोर्ट याला पण वीज पाहिजे. म्हणजे वीज आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. त्यामुळे अशा या इलेक्ट्रिसिटी उद्योगामध्ये जर काही बदल घडत असतील तर ते बदल काय आहेत, त्याचे परिणाम काय आहेत हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी म्हटलं तसं 2005 ते 7 या काळामध्ये कंपनीकरण झालं. त्यावेळी जवळजवळ 32,679 कोटी रुपये या MSEBचा तोटा सरकारने सहन केला. म्हणजे सरकारचे जी काय टॅक्स कलेक्शन आहे त्या टॅक्स कलेक्शनवर तो बोजा आला. आता हा जो काय तोटा होता, हा तोटा MSEBच्या कर्मचाऱ्यांनी काम केलं नाही किंवा ते कामचुकार आहेत म्हणून झाला का, किंवा MSEBच्या कर्मचाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला याच्यामुळे झाला का, किंवा MSEBमध्ये वीज चोरी मोठ्या प्रमाणावर होते याच्यामुळे झालं का. काही अंशी या तोट्यामध्ये यातला भ्रष्टाचार किंवा वीज चोरी याचा सहभाग असू शकतो. पण मुळात इलेक्ट्रिसिटी जे काय आहे तिचं वितरण सरकारने करत असताना जाणतेपणे काही निर्णय घेतले होते की शेतकऱ्यांना आपण कमीत कमी दराने वीज उपलब्ध करून दिली पाहिजे, समाजामधल्या गरीब घटकांना आपण कमी दराने वीज उपलब्ध करून दिली पाहिजे. उत्पादनाचा खर्च आणि जो आकारण्यात येणारा ग्राहकांना दर आहे याच्यामध्ये जी तफावत होते त्यातून या MSEBला तोटा झाला आणि तोटा हळूहळू तो वाढत गेला. तो तोटा शेवटी सरकारला सहन करावा लागला, कारण त्यावेळी MSEB एक सरकारी एस्टॅब्लिशमेंट म्हणून त्याचं ओरिएंटेशन हे सामाजिक होतं. 2003ला हा जो इलेक्ट्रिसिटी ॲक्ट संमत करण्यात आला आणि मग 5 ते 7 मध्ये त्याचं विभाजन करण्यात आलं, तेव्हा अनेक लोकांनी अशी आशंका व्यक्त केली होती की तुम्ही बघा शेवटी या MSEBचं प्रायव्हेटायझेशन होणार आणि ते आता जवळजवळ प्रत्यक्षात येऊ पाहतंय.
सरकारची भूमिका ही आहे की सुरुवातीला आम्ही फक्त 10% शेअर विक्रीला काढतोय, राहिलेले 90% तर शेवटी सरकारच्याच मालकीचे आहेत. म्हणजे त्याचं मालकी हक्क कुठे बदलत नाही, मालकी हक्क हा शेवटी सरकारकडेच राहते. त्यामुळे तुम्ही फार काही चिंता करण्याचं कारण नाही. पण यापूर्वी असं पार्शल प्रायव्हेटायझेशन अनेक एस्टॅब्लिशमेंटमध्ये झालेलं आहे, उद्योगांमध्ये झालेलं आहे. उदाहरण घेऊया बँकिंग उद्योगाचं. बँकिंग उद्योगामध्ये देखील अजूनही या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका या सरकारच्या मालकीच्या आहेत. पण त्याच वेळी त्या बँकांनी 10%, 20%, 30%, 40% जे काय भांडवल प्रायव्हेट ते खाजगी लोकांच्या हातात ट्रान्सफर केलं, त्याचा काय परिणाम झाला? एक तर या बँकांचं जे शेअर्स आहेत त्याचं लिस्टिंग हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये केलं, सेबीला ते अकाउंटेबल आणि ॲन्सरेबल केलं. म्हणजे लोक असं म्हणतात की बघा आता त्याच्यात ट्रान्सपरन्सी वाढेल किंवा त्याच्यामध्ये अकाउंटिंग जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने केल्या जाईल. हो, हे खरं आहे. पण त्याचवेळी या बँकांमध्ये जे भागधारक आहेत त्यांचे प्रतिनिधी संचालक मंडळावर नेमले गेले. ते नेमले गेले की त्यांनी सांगितलं बँकांमधलं हे सोशल बँकिंग वगैरे यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. मी त्या बँकेमध्ये जी केलेली गुंतवणूक आहे त्याच्यावर मला जास्तीत जास्त डिव्हिडंड पाहिजे, म्हणजे मला प्रॉफिटशी देणं घेणं नाही, बाकी इतर गोष्टींशी मला काही देणं घेणं नाही. आणि मग हळूहळू बँकांमध्ये अनेक बदल घडवून आणले. एक बदल काय होता की पूर्वी प्रायोरिटी सेक्टरला कर्ज देत असताना कमी व्याजदराने कर्ज दिल्या जात होती. आता सरकारने हे जे काय कन्सेशन आहे ते कन्सेशन काढून टाकलं. हेच MSCB मध्ये उद्या चालून पार्शल प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर होणार आहे. म्हणजे MSCB या महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीचं खाजगीकरण प्रक्रिया सुरुवात झाली तर शेवटी ज्यांच्या हातात भांडवल आहे त्यांचे प्रतिनिधी या संचालक मंडळात येतील, त्यांचा आवाज हळूहळू वाढेल. कारण आज फक्त 10% निर्गुंतवणूक होती, ती उद्या 20% होईल, मग 30% होईल, मग 40% होईल. आणि मग सरकार म्हणेल बघा माझ्याकडे 60% म्हणजे मालकी माझ्याकडेच आहे. पण या 40% निर्गुंतवणुकीकरणानंतर त्या खाजगी ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांचे प्रतिनिधी संचालक मंडळात येतील आणि मग ते सोशल प्रॉफिटला बाजूला सारून अकाउंटिंग प्रॉफिट बद्दल बोलायला लागतील. आणि मग अकाउंटिंग प्रॉफिट आणायचं तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? एक तर त्यातला जो सोशल कंटेंट आहे तो सगळा काढून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे समाजातल्या शेतकऱ्यांना आज कमी दराने दिली जाणारी जी वीज आहे ते विजेचे दर आपोआप वाढतील. किंवा समाजातल्या अल्प उत्पन्न गटातल्या व्यक्तींना, कमी उत्पन्न गटातले जे व्यक्ती आहेत किंवा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या जे मागास समूह आहेत त्यांना कमी दराने जी वीज उपलब्ध करून दिल्या जाते ती इथून पुढे उपलब्ध करून दिल्या जाणार नाही. त्यांना व्यापारी तत्वावर ती वीज उपलब्ध करून दिल्या जाईल. म्हणजे सोशल प्रॉफिटची जागा अकाउंटिंग प्रॉफिट गेली आणि ती घेतल्याबरोबर या सगळ्या समूहावर त्याचा एक अनिष्ट परिणाम घडून येईल. आता ओघानेच अशी खाजगी पार्शल प्रायव्हेटायझेशन प्रक्रिया सुरू केली की त्यातल्या ट्रेड युनियन्स त्याला विरोध करतात आणि मग त्यांचा आवाज क्षीण करण्यासाठी ती एस्टॅब्लिशमेंट सुरुवातीला त्या IPO बरोबर एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन आणते. म्हणजे त्या शेअर्स मधले काही शेअर 1%, 2% हे कर्मचाऱ्यांना प्रायोरिटीने वाटल्या जातील असं सांगितलं जातं. आणि मग कर्मचाऱ्यांना असं स्वप्न दाखवलं जातं की तुम्ही हे शेअर्स घेतले की तुम्ही MSCBचे मालक व्हाल. अहो, घेऊन घेऊन किती घेतील ते? 1%, 2%? या 2% शेअर्सच्या अगेन्स्ट जर दुसरीकडे 8% शेअर्स असतील तर कोणाचा आवाज मोठा होईल? एम्प्लॉईचा होऊ शकतो? नक्कीच नाही. आणि मग ज्या खाजगी लोकांच्या हातात हे शेअर्स जातील, खरं म्हणजे त्या खाजगी लोकांच्या हातात जात नाहीत, ते म्युच्युअल फंडाच्या हातात जातात
किंवा नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशनच्या हातात जातात, मग म्युच्युअल फंडाचा आवाज ऐकला जाईल का व्यक्तिशः तुम्ही एम्प्लॉईचा आवाज ऐकला जाईल? नैसर्गिक आहे की त्या म्युच्युअल फंडाचा आवाज ऐकला जाईल. त्यामुळं एम्प्लॉई स्टॉक ऑप्शनच्या नावाखाली तुम्हाला मालक होण्याचं दाखवलेलं जे स्वप्न आहे ते स्वप्न हे आपल्या जागी स्वप्न म्हणूनच राहील. प्रत्यक्षात तो मालकी हक्क ज्यांच्या हातात मोठ्या रकमेचे शेअर्स आहेत त्यांच्याचकडे तो मालकी हक्क जातो, याची एक स्पष्टता आपल्याजवळ असली पाहिजे. त्याच्याबरोबर आता MSCBचं लिस्टिंग झालं, पार्शल प्रायव्हेटायझेशन झालं, शेअरहोल्डर डायरेक्टर आले की मग सातत्याने अकाउंटिंग प्रॉफिट बद्दल बोलल्या जाईल. मग अकाउंटिंग प्रॉफिट आणायचं असेल तर काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी जो खर्च आहे तो कमीत कमी केला पाहिजे, उत्पन्न अधिकाधिक वाढवलं पाहिजे. मग खर्च कमी करण्यासाठी काय करायचं? आज त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये जी रिक्रुटमेंट केल्या जाते ती रिक्रुटमेंट थांबवायची, अधिकाधिक टेक्नॉलॉजी आणायची आणि माणसाच्या जागे मशीन आली की माणसांची रिक्रुटमेंट थांबते. आणि जर काही कामांसाठी माणसं आवश्यक असतील तर रेग्युलर रिक्रुटमेंट न करता आउटसोर्सिंग करायचं, कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईज लावायचे किंवा टेम्पररी एम्प्लॉईज लावायचे आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. आजही तुम्ही बघा बँकांमध्ये पूर्वी तिथे 40 लोक होते, आता तिथे फक्त 4 लोक आहेत. बँकांमध्ये सबस्टाफ केडर जवळजवळ संपलेला आहे. बँकांमध्ये स्वीपरचं काम करणारे जे पार्ट टाइम सबस्टाफ आहे तोही केडर संपलेला आहे. त्याचीच पुनरुक्ती पुन्हा या MSCB मध्ये पण होईल आणि तिथे एकीकडे नौकर भरती थांबवण्यात येईल आणि मग दुसरीकडे कॉन्ट्रॅक्च्युअल आणि आउटसोर्स्ड एम्प्लॉईची संख्या वाढेल. आत्ताच MSCB मध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल आणि आउटसोर्स्ड एम्प्लॉई आहेत, ते फार मोठ्या प्रमाणावर येतील आणि रिक्रुटमेंट जवळजवळ ठप्प झालेली असेल. व्यक्तिशः मी आज नोकरी करतो, मला जर बाहेर काढायचं असेल तर ते कायद्याने मला उद्यापासून तुम्ही येऊ नका असं सांगून काढून टाकता येत नाही. म्हणून MSCB मध्ये एक व्हॉलेंटरी स्कीम, रिटायरमेंट स्कीम लागू केल्या जाईल आणि मग त्यात असं आमिष दाखवल्या जाईल की तुमच्या राहिलेल्या उर्वरित सेवेपोटी तुम्हाला काही नुकसान भरपाई देऊ, पण तुम्ही आता त्याचा वापर करून घरी जा. आणि समजा तुम्ही त्याला प्रतिसाद नाही दिला, तुमच्या बदल्या केल्या जातील, तुमच्यातल्या काही लोकांवर डिसिप्लिनरी ॲक्शन इनिशिएट केल्या जाईल आणि मग तुमच्या मनात ही भावना निर्माण होईल की आपली 20 वर्ष सर्व्हिस झाली, 25 वर्ष झाली, आता राहिले 2 वर्ष, कशाला तेवढ्यासाठी पंगा घ्या, त्यापेक्षा आपण VRS घेऊन घरी गेलेलो बरो. म्हणजे एक भीतीचं, अनिश्चिततेचं वातावरण निर्माण केल्या जाईल आणि VRSच्या नावाखाली कंपल्सरी रिटायरमेंट करून तुम्हाला घरी बसवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यावेळी तुम्ही ठामपणे उभं राहणं आणि या धोरणांना विरोध करणं, यातूनच तुम्ही तुमचा रोजगार टिकवून ठेवू शकणार आहे. तसं तुमच्या नंतर येणाऱ्या जनरेशनचा पण रोजगार टिकवून ठेवू शकणार आहेत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तसं जर सगळेच जॉब जर आउटसोर्सिंग आणि कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉयमेंटनी भरल्या गेले तर पुढच्या जनरेशनला रोजगार कसा मिळेल? आज आपण जे काही स्थिर जॉब एन्जॉय करतोय, आपण त्याच्याबरोबर प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, रजा, इतर बेनिफिट, हे सगळे जे काय बेनिफिट आहेत जे आज आपण एन्जॉय करतोय ते आउटसोर्स्ड आणि कॉन्ट्रॅक्च्युअल एम्प्लॉईजला अवेलेबल आहेत का? नक्कीच नाहीत, हे आपण जवळून अनुभवतो. म्हणजे इथून पुढच्या काळामध्ये तेही ज्या फॅसिलिटीज आहेत त्या फॅसिलिटीज बंद होतील. मग असा रोजगार निर्माण करण्यासाठी आपण साह्यभूत व्हायचं का? म्हणजे व्यक्ती म्हणून आपला स्वार्थ आणि समूह म्हणून आपलं हित, या दोघांमधलं हे द्वैत आहे, हा जो संघर्ष आहे, त्याच्यात आपण कुठेतरी समूह म्हणून आपलं हित या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि या व्हॉलेंटरी रिटायरमेंट स्कीमला विरोध केला पाहिजे आणि या इनिशियल पब्लिक ऑफरला किंवा त्यातील एम्प्लॉई स्टॉक ऑप्शनला विरोध केला पाहिजे. आपल्यातल्या अनेक लोकांना वाटतं की एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन म्हणजे मालकी हक्क आहे आणि मग काही दिवसांनी त्या शेअर्सचे भाव वाढतील आणि मग ते शेअर मी बाजारात विकले तर त्यातून लाखो रुपये नफा मी मिळवेन. तर जिथे जिथे असे IPO निघालेले आहेत
एम्प्लॉई स्टॉक ऑप्शनमध्ये शेअर्स विकत घेतलेले आहेत, त्याचं आकड्यातलं गणित तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे केवळ मृगजळ आहे. त्याच्या मागे जर तुम्ही धावत जाल तर जवळ गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते आपल्या हाती त्यातून काहीही लागणार नाही. आणि मग आपण आपल्या अशा कृतीतून समाजाचं हित करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहोत, हे कुठेतरी याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. तसं बँकांमध्ये हे जे काय पार्शल प्रायव्हेटायझेशन झालं, IPO निघाले, शेअर होल्डरचे डायरेक्टर आले आणि मग बघा बँकांमध्ये सर्व्हिस चार्जेस मोठ्या प्रमाणावर वाढवायला सुरुवात झाली. आता बँकेमध्ये तुम्ही गेलात तर पैसे भरायला पैसे चार्जेस आहेत, पैसे काढायला चार्जेस आहेत. तुम्ही जर ATM वरून 3 पेक्षा जास्त वेळा नॉन होम ATM वरून पैसे काढले तर त्याला चार्जेस आहेत, SMS ला चार्जेस आहेत. ATM मिळालं तर ॲन्युअल मेंटेनन्स चार्ज आहे. तुम्हाला पिन बदलून हवा असेल तर त्याच्यासाठी चार्ज आहे. डुप्लिकेट स्टेटमेंट किंवा पासबुक पाहिजे असेल तर त्याच्यासाठी चार्ज आहे. म्हणजे तुम्ही बँकेत गेल्यानंतर फक्त श्वास घेता त्याच्यासाठी बँका तुम्हाला चार्ज लावत नाही, और अदरवाईज सगळे चार्जेस लावतात. तीच गत उद्या MSCBचा IPO निघाल्यानंतर, पार्शल प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर होणार आहे. आज ग्राहक म्हणून तुम्ही ज्या स्वस्त दराने ही वीज उपलब्ध होतीये तशी ती होणार नाही. ती कमर्शियल बेसिसवर ती उपलब्ध होईल आणि मग तुम्ही अगदी MSCBला माझं लाईट चालत नाही, काय प्रॉब्लेम आहे हे सांगायसाठी फोन केला तर पहिल्यांदा तुम्हाला खाजगी बँकांमध्ये जसे पैसे टाकावे लागतात आणि मग तो फोन उचलला जातो, ती पण पद्धत उद्या MSCB मध्ये चालू होईल. MSCBचा माणूस तुमच्याकडे आला आणि तुमचं काय कनेक्शन मध्ये लूज आहे ते नीट करायसाठी आला तर त्याचे पण चार्जेस लावतील आणि हळूहळू हे चार्जेस वाढवले की ग्राहक म्हणून तुम्हाला त्यामध्ये अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागेल. त्यामुळे एम्प्लॉईजचं हित, ग्राहकांचं हित, समाजाचं हित, देशाचं हित जर डोळ्यापुढे ठेवलं तर MSCBचं खाजगीकरण हे कोणाच्याच हिताचं नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या संदर्भात समाज म्हणून आपण कुठेतरी प्रोएक्टिव्हली उभं राहण्याची आवश्यकता आहे. त्यातल्या ट्रेड युनियन्सनी त्या ट्रेड युनियनच्या सभासदांनी उभं राहणं आवश्यक आहे, तरच हे अरिष्ट टळू शकणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही याच्यावर विचार कराल. या संदर्भात तुमचं काही मत असेल तर तुम्ही आवर्जून कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या चांगल्या आणि वाईट प्रतिक्रिया असल्या तर त्याही लिहा. तुमचे काही प्रश्न असले तर तेही नमूद करा. जरूर पर्याय फाउंडेशनच्या वतीने आम्ही त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणि इथेच या एपिसोडमध्ये आपण थांबणार आहोत. देविदास तुळजापूरकर, पर्याय फाउंडेशन.